नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, राधाकृष्ण पाटलांनी केली विनंती। मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची नवीन तारीख जाहीर केली आहे। 25 जानेवारी 2025 पासून ते अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत। हे सामूहिक आमरण उपोषण असेल असं त्यांनी सांगितलंय। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या या एल्गारानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केलंय। मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका आहे की ओबीसीतून आरक्षण द्या, सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा मुद्दा आहे, मात्र सरकारनं 10% आरक्षण दिलंय आणि ते कायदेशीर टिकलंय। सरकारची भूमिका मराठ्यांना आरक्षण देताना कायम सकारात्मक राहिली आहे। जेव्हा देवेंद्र फडणवीस मागच्या काही काळात मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल योग्य भूमिका घेतली, मात्र मराठा आरक्षण महाविकास आघाडीनं घालण्याचं पाप महाविकास आघाडीनं केलंय असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय आणि मवियावर हल्लाबोल केला। दरम्यान पुन्हा आंदोलन करण्यापेक्षा नवीन सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी वेळ दिला पाहिजे अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे।